गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये घरोघरी बाप्पांचं पूजन केलं जातं, तर दररोज आरती आणि भजनं देखील केली जातात। आरती आणि भजनासाठी लागणारं महत्त्वाचं साधन म्हणजे पखवाज, ढोलकी, तबला आणि हे साहित्य बनवण्याच्या कामाला आता वेग आलाय। तळ कोकणात गणेशोत्सवाच्या पखवाज, तबला, ढोलकी यांना मोठी मागणी असते। सिंधुदुर्ग जिल्ह्यात पारंपरिक पखवाज व्यावसायिक परंपरा जपताना आपल्याला पाहायला मिळते आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी। हिंदू परंपरेनुसार सर्वात मोठा सण म्हणजे गणेशोत्सव आणि हा सण आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी तळ कोकण आहे त्या ठिकाणी बाप्पाचं प्रत्येक घरोघरी पूजन होतं आणि हे पूजन करत असताना बाप्पाची आरती होते, बाप्पाचं भजन होतं आणि हे बाप्पाची आरती आणि बाप्पाचं भजन करत असताना सर्वात महत्त्वाचं साधन म्हणजे पखवाज आणि ते पखवाज बनवण्याचं काम आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अगदी मोठ्या प्रमाणात सुरू आहे। या ठिकाणी ही पारंपरिक वाद्य आहेत, पखवाज असेल, त्याचबरोबर दगा असेल, तबला असेल, ढोलकी असेल, हे जे साहित्य आहे ते अगदी त्या साहित्याची गणपती बाप्पाची आरती करत असताना, भजन करत असताना या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असते आणि त्यामुळे या ठिकाणी आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे कारागीर आहेत, वाद्य जे बनवणारे कारागीर आहेत ते आता मागील 3 ते 4 महिने या ठिकाणी हे वाद्य बनवताना आपल्याला पाहायला मिळतात। अगदी मोठ्या प्रमाणामध्ये ही याची वाद्यांची मागणी असते। प्रत्येक घरोघरी पूजन होत असल्यामुळे या ठिकाणी अनेक पखवाज वादक देखील आपण पाहिले जे या ठिकाणी पखवाज वादनाची मागणी करत असतात आणि आता आपल्यासोबत या ठिकाणी जे कारागीर आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया। दादा, काय सांगाल, आपण हा पखवाज बनवताय, कशा प्रकारे आपली प्रतिसाद असतो वादकांचा? प्रतिसाद चांगलाच असतो वादकांचा। आमचे आजोबा, त्याच्यानंतर माझे आई वडील आणि आता आम्ही 3 भाऊ ह्या आता व्यवसायात काम करतो आणि लोकांना ते आवडतं। म्हणजे आपण ज्या आपल्या वडिलांची, आजोबानंतर वडील आणि आता तुम्ही, म्हणजे तुम्ही हा पारंपरिक जो आपली कला आहे त्याच्या माध्यमातून आपण आता व्यवसाय निर्मिती केलेली आहे, तर काही अडचणी येत असतील, म्हणजे महागाईचा फटका किंवा काही आपल्याला अडचणी जाणवतात का हा व्यवसाय करत असताना? होय, नक्कीच महागाई तर वाढतेच आहे। मटेरियलचे दरवर्षी वाढत असतात किंवा मजुरींचे दरवर्षी वाढत असतात, असा महागाईचा फटका तर येतोच आणि मटेरियलमध्ये डिफेक्ट सुद्धा असतात कधी कधी जास्त वेळा, त्याचाही फटका। कॅमेरामन संदेश मडवळसह उमेश परब, झी मीडिया, सिंधुदुर्ग।